याच्यासाठी आहे. ह्या ज्या महिला दिसत असतील, हे पुरुष दिसत असतील, लहान मुलं दिसत असतील, तर हे कशासाठी आलेले आहेत की रेसिडेन्शियल सिडको भागामध्ये जिथं की वस्ती आहे अशा दुकानामध्ये एक्साईज ऑफिस कडून परमिशन देण्याचं काम इथं चालू आहे आणि त्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे काही लोकांना आलेलं आहे. तर आमची मागणी दुसरी काही नाही आहे. आमची तिथं शाळा आहेत, आमची तिथं मुलं आहेत, आमची तिथं लोकवस्ती आहे. आम्ही खूप मेहनतीनं पैसे खर्च करून सिडकोचे प्लॉट घेतलेले आहेत. तर आमचं एकच मागणं आहे की जे काही हे गोष्टी घडतंय, कोण जे घडवतंय त्यांनी हे घडवलं नाही पाहिजे. आम्हाला मुकुंदवाडी पोलीस स्टेशनकडून त्यांनी नकार दिलेला आहे. आम्हाला खूप आनंद आहे. कमिशनर ऑफिसकडून आलेला आहे, आम्हाला त्यांचं खूप धन्यवाद आहे. एक्साईज ऑफिस जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये पुढाकार घेत आहे. तर आम्हाला कलेक्टर साहेबाला आमची सगळ्या महिलांची सगळ्याची आमची एक विनंती आहे, हात जोडून नम्रपणे विनंती आहे की सर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही हे देशी दारूचा परवाना सिडकोच्या जागेमध्ये देऊ नका, त्याला कुठेही प्रस्तावित करा. आमचं एकच मागणं आहे, जर तुमचं स्वतःचं घर तिथं असतं आणि त्याच्या शेजारी देशी दारूचं परमिशन तुमच्याकडे आलं असतं तर तुम्ही ते दिलं असतं का? जर तुम्हाला ते नको असेल, तसं आमचंही घर आहे, आम्ही गोरगरीब आहोत, तर आम्हाला तिथं परमिशन नको आहे, एवढीच आमची मागणी. दारू दुकान रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. प्रस्तावित दारू दुकान रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दारू नको, दारू नको, दारू नको. दारू दुकान रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दारू दुकान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. आमचे संसार आम्हाला करू द्या. दारू दुकान रद्द करा, रद्द करा, रद्द करा. दारू दुकान रद्द करा. रेल्वे पटरीपासून फक्त 80 मीटर अंतरावर हे देशी दारूचं दुकान जालन्यावरून स्थलांतरित होत आहे. या दुकानाला विरोध करण्यासाठी आम्ही या अगोदर एवढ्याच मोठ्या संख्येने माननीय कमिशनर ऑफ पोलीस यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी आमच्या समोर त्याला नकार देणारा DOवर सही करून तो आम्हाला दाखवला. पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलेले. एवढं असून सुद्धा आता पुन्हा एक्साईज कार्यालय पुन्हा या बाबतीत ऍक्टिव्ह झालेलं आहे. आम्ही तिथं दारू दुकान नसताना रेसिडेन्शियल प्लॉट घेतलेले आहेत. आमचे छोटे छोटे मुलं त्याच रस्त्यावरून दारूच्या दुकानासमोरून शाळेत जाणार आहे. त्या दारूच्या दुकानाच्या बाजूला मंदिर आहे, दारूच्या दुकानाच्या परिसरात शाळा आहे आणि दारूच्या दुकानापासून फक्त 80 मीटर अंतरावर रेल्वे पटरी आहे. असं असताना सुद्धा जर एक कार्यालय त्याला देण्याचा घाट घालत असेल, आमच्या कॉलनीमध्ये दारूचं दुकान करत असेल, तर यानंतरचं आंदोलन यापेक्षा मोठं होईल आणि त्यानंतरची जबाबदारी आमची असणार आहे. कारण आम्हाला आमच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे. आमच्या येणाऱ्या हजारो पिढ्या आम्हाला शिव्या देणार आहेत की जेव्हा दारूचं दुकान येत होतं तेव्हा तुम्ही झोपले होते. आता या ताई आहेत, मग या मगर ताई माझी सहाय्य विभागाचा हा पुरस्कार आहे व्यसनमुक्तीसाठी आणि यांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला दुकान आहे. जर हा पुरस्कार मान्य नसेल तर ते केंद्र शासनाला परत देते राज्य शासनाला. जर हे दारूचं दुकान प्रस्तावित झालं, पुरस्कार देऊ नका, दुकानच बंद होऊन जाईल, पुरस्कार बाकी द्या, दुकानच कॅन्सल होऊन जाईल. पुरस्कार आमच्या भविष्याचा प्रश्न आहे, आमच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे. रोज आम्ही याच्याशी झगडत आहोत. आमच्या भागामध्ये सध्या दारूचं दुकान नाही, तरी सुद्धा इल्लिगली दारू विकल्या जाते पटरीच्या बाजूला. त्याचा त्रास आम्हाला आमचा दररोज आहे आणि हे जर दुकान झालं तर तिथं आम्हाला राहणं सुद्धा मुश्किल होईल. म्हणून आमचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना नम्र निवेदन आहे की हे तात्काळ त्यांनी रद्द करावं आणि हे जर 8 दिवसामध्ये रद्द झालं नाही तर आम्ही 8 दिवसानंतर पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेऊ. आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू. पण जोपर्यंत हे रद्द होणार नाही आम्ही शांत बसणार नाही. कारण एवढ्या महिला ज्या आलेल्या आहेत
त्यांना काळजी भविष्याची. त्यांना माहित आहे की आजची परिस्थिती आहे. आमच्या महिला जर पहिल्या मजल्यावर गॅलरीमध्ये उभारल्या तर हे जे इलिगल दारूच्या दुकानातून दारू पिऊन येणारे ते कपडे बिना कपड्याचे फिरतात, ते शिव्या देतात. ही आजची परिस्थिती आहे. पण जर आमच्याच भागात दुकान झालं तर यापेक्षा भयानक परिस्थिती होणार आहे. जीना मुश्किल हो जाएगा, बस. जीना मुश्किल हो जाएगा। आज ही लोग पी के वहाँ बॉटल फेंक रहे हैं, हम लोग परेशान हैं। रोज बॉटल उठाना पड़ रहा है, दुकान पड़ने के बाद क्या करेंगे? बिना दुकान के हम रोज 4 बॉटल उठा रहे हैं, रोज 4 गिलास उठा रहे हैं। वहाँ कांच की बॉटलें गिलासे फोड़ फोड़ के लोग चले जाते हैं। हम उठते बड़बड़ करते हैं, उसको झाड़ू मारते उठा के फेंकते हैं। और सामने में अगर दुकान है दारू का है तो जीना मुश्किल होगा। हमारे बाल बच्चे पढ़ाई कैसे करेंगे? करत नाही आहोत, पण आम्ही जर नाही ऐकलं नाही कलेक्टर साहेबांनी तर आम्ही तिथं सगळं नाही नाट करून टाकू. आम्ही घाबरणार नाही. लेडीज खूप सारे लेडीज आहे. हम लोग डरने वाले नहीं, हम आमच्या करेंगे। तुझी लावलेली आहे आम्ही. आणि तिथं जर असं दारूचं दुकान होत असेल तर आम्ही काय करायचं, कसं राहायचं तिथे? आत्ताच जर आम्हाला खूप व्यसन करून मुलं राहत आहे तिकडे तर नंतर आम्ही कसं जगायचं तिथे? तर ते कायदा हातात घेणार आम्ही नंतर. आतापर्यंत घेतला नाही आम्ही हा कायदा हातात, पण आम्ही घेणार. तर कलेक्टर साहेबांनी नाही ऐकलं. चला येत आहे तुमच्या बाटल्या जर आमच्या दारासमोर पडल्या तर आम्ही मुलांना कसे शिक्षण द्यायचे? आताची मुलं बघितले तर आताच्या व्यवस्थापन आम्हाला कळतंय की मुलं पुढे चालू काय होणार आहे आणि काय करणार आहे म्हणून. त्याच्याकरता आम्हाला हे दारूचे दुकान बंद करायचे आहे, बंद करायचे आहे. आमची मुलं कॉलेजला जातील, काही शाळेत जातील. कारण ते बघितल्यानंतर मुलं विचारतात, प्रश्न विचारतात, हे काय आणि काय त्यांना उत्तर द्यायचं? कारण इतकं गंभीर जागा झालेली अशी त्यांनी असं दुकान टाकायला नाही पाहिजे. ही दारूबंदी बंद झाली पाहिजे ही आमची विनंती आहे. नातू झाल्यावर आमच्या भागात जर दारूचं दुकान होत असेल आणि मला व्यसनमुक्ती राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि तो जर दुकान जर व्हायचं असेल तर तो पुरस्कार आम्ही राज्य शासनाला परत देऊ, तरच दुकान होणार. कुठल्या परिसरमध्ये? एसटी कॉलनी, विनायक कॉलनी। विनायक जैसे हमारे बच्चे यहाँ रहना नहीं सोचते हैं कि घर बेच दो और चलो, घर बेचो चलो। लेकिन हम लोग की इतनी औकात नहीं कि हम दूसरे जगह ले सकते। तो ये दारू की दुकान अगर समझो प्रशासन का अगर इसके ऊपर कोई एक्शन लेता है या नहीं लेता है या फिर कुछ देरी हो जाती है तो आपका क्या एक्शन रहेगा? नहीं, फिर हम लोग उसका करेंगे ना, तोड़ फोड़ करेंगे। हम बहुत परेशान है वहाँ, बहुत परेशान है पहले से। अगर नई दुकान हो गई फिर हम कैसे वहाँ रहेंगे? अभी बच्चे नहीं रहना चाहते। आम्ही इकून टिकून समजा घरं कसे घेतलेले तर तुम्हाला माहिती दारूच्या व्यसनामुळे आज लोक कुठेही गेलेले आहेत. आज आमच्या लेकरावरचा प्रश्न आहे, उद्या शिक्षण कोणा होता जर दारूच्या व्यसनी दुकानात गेलं तर काय करायचं? महिलांनी दुडीत भाकरी राहत नाही तर भाजी भाकर राहत नाही तर आज जर उद्या जर त्या भविष्यात त्या दुकान झालं तर आज महिलांनी काय करायचं? कसे शिक्षण घ्यायचे लेकरायचे? या शाळेच्या अडचणीचे तिथून संस्थाच्या मंजुरीचा जर तिथं झालेला एक प्रवासी वास्तुगृह आहे तिकडं हातावरचे लोक आहेत 500 रुपये मंजुरी काम करतात. ते जर दारू पिऊन जर पेट्रोल लोळीत उद्या त्या महिलांनी काय करायचं? शाळा कशी शिक्षण शिकणार आहेत? काय करायचं? आज आम्ही महिलांवर तुम्ही मोठाले पुढाकार लोक जर दारूच्या व्यसनासाठी दुकान मंजुरी द्यायला लागले तर आज जर हे मंजुरी झालं तर महिला उद्या दगडफेक करतील, तोडफोड करतील. त्याच्यामुळे शासनाला आमची एवढीच विनंती आहे, हे दारूचं दुकान झालंच नाही पाहिजे आणि जर झालं तरी तोडफोड आम्ही महिला पुढे होऊ. तुम्ही कायदा हातात घेतलेला आहे या महिलांनी. हे नंतर झालंच पाहिजे कारण महिला तुम्हाला माहिती आहे दारूच्या व्यसनामुळे आज काय परिस्थिती लोकांच्या घरोघरी जगणं मुश्किल झालेले आहेत. आत्महत्या करतात, व्यसनाच्या ठिकाणी गेले नाही. बरेच महिलांना काही काही जीवाचे हे केलेले आहेत. हमारे नजदीक पड़ रही है, दारू पितात तिथं घाण करतात, तिथं शिवाय देतात. मुलांना आमच्या मुलांचं बघितलं तर आमच्या मुलांच्या डोक्यावर काय परिणाम पडतील? आज मुली येतात महिला सुद्धा घराच्या बाहेर निघता येत नाही, गॅलरीत सुद्धा उभं राहता येत नाही. आपल्याला 8-10 दिवसामध्ये काम करता म्हणजे कागद मिळू शकतो याला नकार दिलेला आहे. जर याचा कदाचित नाही मिळाला तर मग आपल्याला घ्यावं लागेल. आपण तर दारू पैसे तरी करू शकत नाही. बरोबर आहे. तर आता हे गाडी यांचा सुद्धा पुरस्कार दाखवला मॅडमला. मॅडमने आम्ही स्पष्ट एन्डोर्समेंट केली की प्रस्तावित दारू दुकान याला विरोध असल्या कारणाने